गणेश माझा दादा आहेत. छान म्हणलं दादांना भेटून. मुंबईची महालक्ष्मी गोरेगाव खूप छान. भरपूर दिवसात तुम्हाला बघितलं. म्हणजे आमच्या मंडळाचे सगळे चिल्लर पण आलेले आहे. तुम्ही आगमन. नमस्कार मंडळी, अजून एक व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मंडळ आत्ताच गणेशोत्सव संपलेला आहे आणि आपल्याला चाहूल लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. ती म्हणजे नवरात्र उत्सवाची, म्हणजेच देवीच्या आगमनाची. असाच एक देवीचा आगमन सोहळा आहे, तो आज सुरू होणार आहे. म्हणजेच आज आहे 14 सप्टेंबर आणि परेल वर्कशॉप खूप भव्य दिव्य असा देवीचा आगमन सोहळा सुरू होणार आहे. त्यामध्ये मुंबईची माऊली आहे, परत साकी नाक्याची माता राणी आहे, उलवेची माता राणी आहे, चेंबूरची राणी आहे. अशा भरपूर मंडळाच्या देवीच्या मूर्त्या त्यांचा आगमन सोहळा आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका. चला आपण भेटू डायरेक्ट परेल वर्कशॉप येते. चला आता आजच्या दिवसातील आपल्या कॅमेरामध्ये कैद होणार आहे पहिल्या देवीचं आगमन सोहळा. कोणत्या मंडळाची देवी आहेत आपण पाहूया. पण खूप छान अशी अंबे मातेची मूर्ती मला ते पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य असं अंबे मातेचं रूप आहे. दागिने मडलेली देवी आहे. हातामध्ये एक हातात सुदर्शन चक्र आहे, एक हातात त्रिशूल आहे आणि शंख आहे. तुम्ही पाहू शकता. नंदी आहे आणि ट्रॉलीवर आहे, तुम्ही पाहू शकता. खूप मोठे कंटेंट क्रिएटर आहेत. यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण महिनाभर, दीड महिनाभर गणेशोत्सव पाहायला मिळाला. असे असले गणेश माझा दादा आहेत. छान म्हणलं दादांना भेटून. आणि दादा काय म्हणता, तुमचा पहिला दिवस आहे का याच्या अगोदर ब्लॉग काढलेत? नवरात्रीचा पहिला आहे. छान छान. नवरात्रीचे पण कंटेंट बघायला ओके छान. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून दादा. आणि आम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. छान छान. खूप छान होते देवी. आता आपण पुढे जाऊया. इकडे पण खूप छान अशी भांडूपची आई आहे आणि सप्तशृंगी मातेचं रूप आहे यावेळी देवीला दिलेलं आहे. तर आपण जरा जवळ जाऊया. दरवर्षी त्यांचा खूप छान असा देखावासुद्धा असतो आणि ही सुद्धा सोशल मीडियाची खूप फेमस देवी आहे. भांडूपची आई. भांडूपची आई. हा छान. थोडा चहा पाण्याचा पण आनंद घेतो. तुम्ही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आगमनाला आला आणि तुम्ही चहा नाही पियाला, मग काय तुमचा तो आगमन सोहळा आणि विसर्जन सोहळा. चहाची मजा घ्यायलाच पाहिजे ना. जबरदस्त कडक आहे चहा. काय हो जाएगा. पडदा उघडलेला आहे आणि खूप छान असं देवीचं आगमन. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. हळू 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 बस आली ना. हळू. इथे सुद्धा खूप छान अशी देवीचं तुम्हाला रूप पाहायला मिळत आहे. बघा छान. अजून एक देवी आली इथे. छान छान. बघा छान असं देवीचं रूप तुम्हाला ते पाहायला मिळत आहे. पारंपरिक पोशाख साडी तिने परिधान केलेले आहे. खूप छोटं मोठंसं बाळ आहे. छान. आता जेव्हा देवीचं रथ असं टर्न मारेल तेव्हा आपल्याला दिसणार आहे. हां वा जबरदस्त. कोणत्या मंडळाचं देवी आपण पाहूया.
आमच्या मंडळाचे सगळे चिल्लर पण आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे मुंबईची सुप्रसिद्ध अशी माऊली प्रतीक्षा नगर सायन. आणि हे सर्व आमच्या मंडळातले चिल्ले पिल्ले पोर आहेत, तुम्ही पाहू शकता. मुंबईच्या माऊलीच्या आगमनाला इथे आलेले आहेत आणि खूप जल्लोषामध्ये मुंबईच्या माऊलीचं स्वागत करत आहेत. चला आपण सगळे इथं तुम्ही पाहू शकता मंडळाचे लोक सगळे महिला वर्ग सगळे सजलेले आहेत. पारंपरिक पोशाख ट्रेडिशनल ड्रेस सगळं घातलेला आहे. तर आपण जर पुढे जाऊया आणि पुढच्या बाजूने व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया, कारण का पुढे गेल्यानंतर गर्दी थोडीशी कमी होते. स्टार्टिंगला जो गेट आहे तिकडे जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला मिळत नाही, धक्काबुक्की होत असते. तर आपण थोडा पुढे जाऊया आणि पुढून प्रॉपर डिटेलिंग आपण शूट करूया देवीच्या मूर्तीचं. तर चला. तुम्ही पाहू शकता असं आहे या मुंबईच्या माऊलीचं भव्य दिव्य रूप आणि खूप छान असं इथे देखाव करण्यात आलेला आहे. आणि मुंबईच्या माऊलीला तुम्ही आगमनाला गर्दी पाहू शकता किती आहे ती, भरपूर प्रकारे गर्दी आहे. तर बघा मुंबईची माऊलीचं आगमन सोहळा सुरू आहे आणि मंडळाचा छोटासा कार्यक्रम. तुझं नाव काय? प्रियाश नाव आहे. काय म्हणशील आगमन सोहळ्याच काय झालं, मजा येते की नाही तुला आगमन सोहळ्याला? मग किती वाजता आला होता तू आगमनाला? 12 वाजता. म्हणजे लवकर सुरू झालं आगमन. आणि अंबे मातेची जी मूर्ती आहे तुला कशी वाटली? मस्त वाटली. मग आता 11 दिवस काय करणार तू? काय करणार? धमाल. खूप धमाल करणार आहे. चला चला, खूप छान, बरं वाटलं. तुम्ही आता पाहू शकता आणि खूप छान असा इथे आगमन सोहळा सुरू आहे देवीचा. मुंबईची माऊली ब्रह्मा विष्णू महेश हनुमान गणपती बाप्पा शंकर असे सर्व देवी देवतांचे तुम्हाला रूप अंबे मातेच्या प्रभाळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि गरुडावर आरूढ अशी अंबे मातेची भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. कोणत्या मंडळाची आपण पाहूया. मुंबईची महालक्ष्मी गोरेगाव या मंडळाची अंबे मातेची भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे. गरुडावर आरूढ आहे आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता प्रभाळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश शंकर परत अजून गणपती बाप्पा हनुमान अशा देवी देवतांच्या प्रतिमा म्हणजे त्यांचे चेहरे तुम्हाला या प्रभाळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. छान अशी अंबे मातेची मूर्ती आहे. मुंबईची माऊली गोरेगाव पश्चिम या मंडळाची भव्य दिव्य मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे. अजून एक छान असं आपले जुने कॉन्टेंट क्रिएटर आहेत, खूप छान असे ब्लॉगर आहेत. रवीचा असे आमचे दादा, त्यांची सुद्धा भेटगाठ. रवीचा दादा खूप छान, भरपूर दिवसात तुम्हाला बघितलं. म्हणजे दरवर्षी तुमची भेटगाठ होतच असते आपल्याला. खूप छान. काय म्हणाले यावर्षी नवरात्रोत्सव आगमन पहिला? ओके ओके ओके, छान छान, खूप छान वाटलं. दादाला मी दरवर्षी गणपती आणि नवरात्राला भेटत असतो आणि खूप ग्राउंड लेवलचे म्हणजे म्हणतात ना कंटेंट क्रिएटर आहेत. खालच्या वर्गापासून वरच्या म्हणजे छोटे मंडळ असो किंवा मोठं मंडळ, प्रत्येक मंडळाचे भेटगाठी देत असतात, प्रत्येक घराघरात जात असतात आणि प्रत्येकांचे जे सांस्कृतिक देखावे आहेत ते सुद्धा आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. खूप छान दादा भेटून बरं वाटलं. वा, उलव्याची महाराणी, सुंदर अंबे मातेचं रूप तुम्हाला इथे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य असा हा
वा छान. सिंहासनावर आरूढ अशी अंबे मातेची सुंदर सुबक मूर्ती. भव्य दिव्य आगमन सोहळा, पारंपरिक आगमन सोहळा आपल्या लॉकच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. घरगुती देवी, चेंबूरची राणी आणि खूप छान असं इथं प्रभाळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि खूप छान असा प्रभाळच्या माध्यमातून आपल्याला देखाव पाहायला मिळत आहे. त्यात महालक्ष्मी आहे, सरस्वती आहे, अनेक देवी देवतांचे जबरदस्त जबरदस्त हा जो सीन असतो आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सने आपल्याला टिपायचा असतो. क्षण आपल्याला टिपायचा असतो. बघा असुराचा वध करताना ते छान असं देखावा सादर केलेला आहे. चेंबूरची राणी असं आहे अंबे मातेचं नाव आहे. चला आपण आता आपली जी मुंबईची माऊली आहे ती प्रतिष्ठानगरला पोहोचणार आहे. तर तिकडे तिचं मंडळामध्ये कसं भव्य दिवस स्वागत होणार आहे ते आपण पाहूया. चल ये. कुठे फिरायचं असतं मला तर मी इथे मुक्काम करतो. मुक्काम म्हणजे कसं 10-15 मिनिटाचा. इकडे मस्त गरमागरम चहा, गवती चहा मिळतो. पूर्ण मुंबईमध्ये 2-3 जागीच गवती चहा मिळत असतो. त्यामध्ये दादरचे आपले मामा आहेत आणि त्यांचा मुलगा आहे. यांच्याकडे खूप छान अशी कडक मसालेदार गवती चहा मिळते, तुम्ही पाहू शकता. काय मामा काय म्हणतो, बरे आहे ना? म्हणजे बारक्या काय म्हणतो? बारक्याला असतोय. आता आपली मुंबईची माऊली जवळपासच पोचलेली आहे. तर म्हटलं मगाशीपासून सुद्धा चाय पिले. मी चहा लवर आहे तर मला चहा भरपूर आवडते. जिथे जिथे मी चहाचा स्टॉल बघत असतो तिथे मी थांबतो आणि मस्तपैकी चहा पित असतो कडक. तर आता मस्त गरमार मस्त चहा पितो. मामा द्या एक मस्तपैकी कडक चहा द्या. छान. चला मस्तपैकी चाय का झुरगा नाही, चहाचे मस्त एक टेस्ट घेतो. तुम्ही पिणार ना चहा? जबरदस्त. बघा असा हा गवती चहा आहे. मामाकडे गरमागरम चहा मिळतो. खरंच खूप कडक मसालेदार चहा मामा बनवतात. आणि मुंबईतील सगळे टॅक्सीवाले, परत काय म्हणतात रिक्षावाले आणि पोलीस खातं म्हणजे सगळे ट्रॅफिकवाले पोलीस हे मामाकडे आवर्जून रोज चहा पित असं आहे ना मामा? छान. द्या मामा पटापट कडक चहा. मस्त. वा जबरदस्त. छान छान. 10 मिनिटाचा आपल्याकडे टाईम आहे मामा, त्याच्यामुळे मस्तपैकी जरा गरमागरम चहा द्या. जबरदस्त. बघा वा. चला मामाची आपण चहा घेतलेली आहे आणि रोज मी वाटीमध्ये चहा पितो स्टीलच्या. जी मामाची रोजची चव आहे ती तशीच चव आहे. मामाची चव बदलत नाही. तुम्ही पण कधी याल तर तुम्ही पाहू शकता. हा शिंदेवाडीचा सिग्नल आहे. तिथे लोअर परेल आणि शिंदेवाडीचा सिग्नल आहे आणि इकडे दादर TT आहे. समोर पाहू शकता श्री गुरुसिंग सभा आहे म्हणून. त्याच्यासमोरच मामांचा चहाचा स्टॉल आहे. इकडे या कधी भेट द्या. मी मुद्दाम हा लॉकच्या मध्ये तुम्हाला दाखवते कारण का तुम्ही चहा लवर असाल तर इकडे नक्की चहा प्यायला या. जबरदस्त. मामा थँक्यू, बरं वाटलं. आता थोड्याच वेळात मुंबईची माऊली ही प्रतिष्ठानगर येणार आहे. म्हणजे जिथे ती मंडपामध्ये बसते स्थायी होते तिकडे ती येणार आहे.
तर चला मंडळी, तर असं होतं आजच्या या 2025 नवरात्रोत्सव देवींच्या आगमनाचा सोहळा। आणि त्यामध्ये आपण पाहिल्या जवळ असलफातची माता राणी आहे, मुंबईची माऊली आहे, भांडूपची आई आहे, अशा भरपूर देवीच्या मूर्त्या आपण पाहिल्या। खूप छान अशा सुंदर सुबक मूर्त्या होत्या, जास्त गर्दी नव्हती। खूप छान असा लॉग झालेला आहे। तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तर भेटू पुढच्या लॉगमध्ये। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। चला।